मायबोली मराठी परिषदेच्या निमित्ताने श्रीमती नवेकर मॅडम लिखित वादळाशी झुंजताना या पुस्तक प्रकाश सोहळ्याचे अध्यक्ष माननीय दिलीपरावजी पुंडे साहेब, ज्यांच्या शुभास्ते हा पुरस्कार अनेकांना आपण गौरव केलात. मॅडमचाही सत्कार आणि आपल्या सगळ्यांचा ज्यांना दर्शन झालं त्यांच्या शुभहस्ते हे प्रकाशन सोहळा संपन्न झाला ते आदरणीय नागोरावजी कुंभार सर, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समीक्षक जयद्रथ जाधव सर, त्याचबरोबर आनंद भगत सर, आदरणीय संभाजी पाटील, श्रीमती नवेकर मॅडम, नवेकर सर, ज्ञानकुमार आरेजी, सूत्रसंचलन करत असलेले एकनाथ डुमणे सर, गोविंद कवळे सर, आमचे मार्गदर्शक माननीय बदने सर, प्रकाश पवार सर, ज्येष्ठ साहित्यिक पंडित पाटील, जोगदंड सर, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी 10 ते 15 मिनिटं बोलणार आहे. 15 मिनिटाच्या नंतर चिठ्ठी दिली तरी चालेल. आपण सभागृहामध्ये थोडी शांतता राखावी. मी पुस्तकाविषयी बोलणार आहे. 25 एप्रिल 2021 ते 7 सप्टेंबर 2022 16 महिने 13 दिवस लढलेल्या एका झुंजार शिक्षकाच्या अंताची ही करुण कहाणी आहे. यातला गोषवारा फारसा नौका नाही, याच्यात काही जास्तीचं नवीन लिहिले असं नाही, पण जो लिहिलेला असे आहे तो मनाला व्याकुळ करणार आहे आणि आपल्या शरीराला घायाळ करणार आहे. अहो, प्रत्येक माणूस हा कमीत कमी एक कादंबरीचा विषय असतो. याचा दुसरा अर्थ असा की माणूस छोटा असो की मोठा, माणूस सामान्य असो की असामान्य, माणूस कर्तृत्ववान असो की कर्तव्य शून्य असो, त्याच्या जीवनामध्ये काही घटना प्रसंग घडत असतात आणि ते एका कादंबरीचा विषय होऊन जाते. सामान्य माणसांच्या आयुष्यातही, सामान्य माणसांच्या रंगहीन वाटणाऱ्या आयुष्यातही नवरस असतात, नवग्रह असतात. याचा उत्तम पुरावा जर असेल तर हे वादळाशी झुंजताना हे पुस्तक आहे. वाचकांना खिळवून ठेवणारी आणि अंतर्मुख करणारी ताकद जर कशात असेल तर ह्या पुस्तकामध्ये आहे. माणसं पाषाण हृदय असतात की नाही मला माहिती नाही, माणसं पाषाण हृदय असतात की नाही मला माहिती नाही. जर कोणाचं हृदय पाषाणाचं असेल तर त्याला पाझर फोडणारं पुस्तक हे वादळाशी झुंजताना आहे. अहो, नवेकर ताईने या पुस्तकात काय लिहिलंय? नवेकर ताई एका ठिकाणी असं लिहितात, रवी, मला एकट्याला सोडून गेलात तुम्ही या जगात. तुमची सारी स्वप्ने, साऱ्या जबाबदाऱ्या माझ्या मस्तकावर सोडून, मला इथून सोडून तुम्ही जायला नको होतं. या जगाच्या बंदीशाळेमध्ये कुठे शोधू मी तुम्हाला? अहो, हे पुस्तक वाचताना माणसांच्या डोळ्यात आसू येतात, वाचून हृदय हेलावतं. या पुस्तकात काय आहे? मी एकदा रस्त्याने मजेत चालत निघालो होतो तर एक कार माझ्या पाठीमागून आली. कचकन कारवाल्यानं ब्रेक दाबला, माझ्या पायापाशी कार थांबली. आतला मला मित्र म्हणाला, चल कारमध्ये बस. मी म्हणालो नाही, 4 माणसं रस्त्यानं भेटतात, मला मनातलं बोलता येतं, जुन्या आठवणी निघतात, मी आनंदाने पायी निघालो आहे. त्याने सांगितलं नाही, कारमध्ये बस. मला त्यांनी बसवलं, त्याच्या बंगल्यात नेलं. त्याचा बंगला मला मोठ्या गर्वाने त्याने दाखवला. त्या बंगल्यातल्या उंची वस्तू जी आहेत त्या मला दाखवल्या आणि त्यांनी सांगितलं, माझ्या बुद्धीच्या, माझ्या कौशल्याच्या आधारे ह्या जो बंगला आहे ना तो मी बांधलाय. मी वर त्याचा एवढा जोर होता की मला त्याची कीव आली, मला त्याची दया आली. एवढं होऊ नये मी त्याचा निरोप घेताना मला त्यानं चहा सुद्धा पाजला नाही. कारण अहंकार माणूस पण हिरावून नेतो. तेव्हा त्या मित्राचं हे वागणं ऐकून मला एक कविता आठवली. अरे, तुझ्या फुलांच्या बागेची गोष्ट मला सांगू नकोस, अरे तुझ्या फुलाच्या बागेची गोष्ट मला सांगू नकोस. अशा बागेतून मी किती वेळा फिरून आलो आहे. झगमग त्या दिव्याचे वैभव माझ्या पुढे अजिबात ठेवू नको. माझे डोळे आता दिपायचे कायमचे थांबले आहेत. सुखाचे चांदणे माझ्या भोवती पसरू नकोस. तिथला काळोख मी नुकताच अनुभवलाय. मला एवढे सांग, करुणेने पाझरणारे डोळे कुठे आहेत?
अंगणातील तुळस कुठे आहे आणि कडकडून मिठी मारावी हे हात कुठे आहेत. मला त्यावेळेस पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आज सापडलंय की करुणेने पाझरणारे डोळे या पुस्तकात आहेत, अंगणातील तुळस या पुस्तकात आहे आणि कडकडून हात धरून मिठी मारावी असे रवींद्र नवेकर या पुस्तकामध्ये आहेत. मित्रांनो, ही कहाणीच एका सुस्वभावी, समंजस, सुसंस्कारी आणि आपल्या जगण्यावर, आपल्या संसारावर प्रेम करणाऱ्या एका शिक्षकाच्या अंताची शोकांतिका आहे. मी शिक्षक असल्यामुळे मला तर फार माझं हृदय पिळवटून निघतं. रवीना कॅन्सर झाला आणि नवेकर ताईच्या ओंजळीत निखारे आले. जणू दुःख हे नवेकर ताईच्या जीवनपटाचं सार बनलं. मित्रांनो, तरीही त्या डगमगल्या नाहीत, त्या हरल्या नाहीत. कारण ध्यास आणि धाक घेतलेल्या मनाची कहाणी जो माणूस लिहितो ना, तो कधीही डगमगत नसतो. अहो, यातले एक एक प्रसंग विदीर्ण करणारे आहे. तो रवीला कॅन्सर आहे, मुंबईहून गाडी मुखेडकडे निघाली आहे, 26 जानेवारीचा दिवस आहे आणि रवी म्हणतात, श्री, मोठं अवसान आणून बोलतायत पत्नीला. तिने सांगितलं, काय आज राष्ट्रीय सण आहे, गाडी असं कुठं बाजूला घेता येईल का शाळेमध्ये. मॅडमने त्यांच्या आग्रहाखातर गाडी साईडला घेतली. एक छोटी शाळा होती, त्या शाळेमध्ये रवीनी मॅडमच्या खांद्यावर हात ठेवून उभा टाकला आणि झेंडावंदन केला, शालूट ठोकला, त्या सराकून पत्र घेतलं आणि रवीच्या हातात दिलं. रवी ते पत्र वाचतात आणि आनंदाने डोळे भरून येतात. रवी जरी गेले असले, रवींद्र नवेकर जरी गेले असले, तर त्यातला शिक्षक अजूनही जिवंत आहे, हे उदाहरण या पुस्तकात आहे. म्हणून मला सगळं वाटतं, शिक्षक हे प्रबोधनाचं सुंदर नाव, क्रांतीचं अन्नाव आणि अंधाराला जाळून प्रकाशाला फुलवणारं सूर्यफूल आहे. चला बघा ना, डॉक्टरना वाटतं तुम्ही बिमार पडावं, वकिलाला वाटतं तुम्ही कधी ना कधी कायजा त्या कचाट्यात सापडावं, इंजिनियरला वाटतं तुम्ही कर्ज काढून घर बांधावं. याच्या पलीकडे जाऊन सांगू, अंत्यविधीचं सामान विकणाऱ्या माणसाला वाटतं तुम्ही मरावं. पण जगात अशी एकच व्यक्ती आहे, तुम्ही सुखी व्हावं, संपन्न व्हावं, तुम्ही कृतार्थ जीवन जगावं. त्याचं नाव आहे शिक्षक. रवींद्र नवेकर हे त्या माळेमधील, श्रंखलेमधील शिक्षक होते, याचा आम्हाला अभिमान आहे. मला कालिदासाचे एक सुंदर उदाहरण, एक ओवी आठवते. कालिदास एके ठिकाणी असं म्हणाले होते की 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्त्र 88, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फांसी, पीर मर गए, पैगंबर मर गए हपे मरोगी, जपी तपी संन्यासी मर गए जिंदा जोगी. अरे, ज्याला जन्म आहे त्याला मरावं लागणार आहे, आणि ज्याला मरावं लागणार आहे तर मरेपर्यंत जगावं लागणार आहे. मरेपर्यंत कसं जगावं याचं उत्तर जर असेल ना, तर रवींद्र नवेकर आहेत. कारण मी हे पुस्तक शब्द ना शब्द या पुस्तकातला वाचलेला आहे. ताई म्हणाल्यात, नवेकर ताईने एक दुःख व्यक्त केलंय त्याच्यामध्ये की रवी, तुला कुठलाच आदर्श पुरस्कार मिळाला नाही, तरी पण तू आदर्श होतास. रवींद्र नवेकरांना आदर्श पुरस्कार मिळाला नाही, हे फार चांगलं झालं. कारण रवी जे आदर्श होते त्या आदर्शात अजिबात भेसळ नव्हती. इतकं सुंदर जीवन त्यांनी जगलेलं आहे. म्हणून तर माणसं जोडलीत हो त्यांनी. शिलाताई आहेत, आशय आहे, अभिव्यक्ती आहे, नरू आहेत, भैया आहे, अथर्व आहे, डॉक्टर शैलेंद्र आहेत, नागपूरचे मित्र आहेत, डॉक्टर आकांक्षा आहेत, अनंत गाडे आहेत, सुरेश गेडेवाड आहेत, ठमके मॅडम आहेत. ही पहाडासारखी माणसं तुमच्या पाठीमागे कशी काय उभा टाकली? त्याचं कारण आहे रवींद्र नवेकर. अहो, भाकरीचा तुकडा ओठावर ठेवल्यानं पोट भरत नाही, तो पोटात लोटावा लागतो. ही सांगणारी माणसं तुम्हाला भेटली ना, म्हणून तुम्ही आज रवींद्र नवेकरांसाठी किती किती केलंय. यज्ञ करत बसलात तुम्ही, गव्हांगूरचा रस पाजलात, त्यांना बरं वाटावं म्हणून मुखेडच्या प्रत्येक गल्ली बोळानं रस्त्यानं तुम्ही स्कूटी घेऊन त्यांना फिरवलात. केसाचा बुचडा बांधावा ना, इतकं सहज मन बांधून काम करणाऱ्या नवेकर ताई आहेत. मी त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने एकदा सलाम करतो. आणि मला याच्या पुढे जाऊन असं वाटतं की नवऱ्याला देव माणूस म्हणणारी ही महाराष्ट्रातली पहिली स्त्री असावी, असं माझं वैयक्तिक मत आहे. प्रसादाचा केलेला शिरा आणि नवऱ्याला करून दिलेल्या शिऱ्यात फरक असतो की नाही? ते कायम देव माणूस. वैद्यकीय क्षेत्रातले भगत साहेब यांनी अनुभव खूप सांगितले, त्यांना बरे वाईट अनुभव आलेले आहेत. MRI करताना त्या मुंबईच्या रांगेमध्ये उभा टाकल्या
पेशंट मरतो आहे, मरणाच्या दारात उभा आहे, तरी नंबर लावावा लागतो. हे सांगत असताना आमच्या नवे तयारी म्हणतात, एकदा पेशंट मरायला लागला तर तुम्ही नंबर प्रमाणे मरा. हे वैद्यकीय शास्त्र सांगते का? ओपीडीची फीस कशी असावी? भगत साहेबाची 300 रुपये असेल, पुंडे साहेबाची 200 रुपये असेल, ओपीडीची फी 3000 आहे. तिथे गेल्या, भाऊ कोणतरी सोबत होता याने 3000 ऐकलंच नाही, 300 रुपये पर्समध्ये काढून दिल्या. तेव्हा तिथले लोक हसले. ते म्हणले, ताई 3000 ओपीडीची फी आहे. कॅन्सरची एक गोळी होती साहेब, ते गोळी लिहून देत होते. त्या गोळीची किंमत कशी असावी? 15,000 रुपये किंमत आहे. 54 लाख रुपये वर्षाचा खर्च होता. नवेकर ताई डोकं धरल्या, पटकन खाली बसल्या आणि स्वतःशी म्हणाले, आपण संपलो सर. पण कोणीतरी ऑनलाईन मध्ये हरीश दरक काहीतरी नावाचा माणूस, त्याने ती गोळी शोधली आणि 20,000 रुपये महिन्यांच्या गोळ्या मिळाल्या. ते आयटीचे इंजेक्शन आहेत. तुम्हाला मी सलाम करतो, तुम्ही आयटीचे काहीतरी इंजेक्शन जे आहेत ते नवेकर साहेबांना दिलात, भगत सर. शेवटी पण हे सगळं जे सहन केले ना नवेकर ताईने, ते आमच्या रवींद्रनी परतफेड केलेली आहे. सोलापूरच्या हॉस्पिटलमध्ये अंतिम श्वास घेत असताना रवी फक्त श्री 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 म्हणत होते. तुम्हाला वाटलं असेल जप करत असतील रवी, तर नाही. आमच्या नांदेड जिल्ह्यातली माणसं, जाधव सर, काय व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, म्हणून तुमचा जप करून, तुमच्या नावाप्रती कृतज्ञता व्यक्त करून सगळे उपकार आमच्या रवीने फेडलेले आहेत. महात्मा फुलेंच्या त्या राजुऱ्याच्या शाळेमध्ये रानशीवार सर असतील, आमचे कदम सर असतील, तुमच्या सगळ्यांना माहीत नसेल ते पुस्तक वाचवा सर. त्याच्यात लिहिले, तुमच्या प्रत्येकाचं नाव घेऊन, सर रामराम हो, सर नमस्कार हो, अंतिम क्षणी म्हटलेलं आहे. तुम्हाला वाटलं असेल त्यांच्या मेंदूवरचा ताबा सुटला असेल, तुम्हाला वाटलं असेल ही वेड्यागत करतायत, पण मी तसं मानत नाही. तुमच्याप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. याही अवस्थेमध्ये मॅडम, त्याही अवस्थेमध्ये 4 मे 2022 रोजी लग्नाचा वाढदिवस साजरा केलाय. मॅडमने आपल्या मिस्टर सोबत फोटो काढला. तो फोटो याच्यामध्ये दिलेला आहे. पाहिलो आणि पाहिल्याच्या नंतर माझ्या डोळ्यात अश्रू उभा टाकले. 2 चॅप्टर खूप सुंदर आहेत याच्यात, रवी आणि मी, रवी आणि अथर्व. हृदय हिलावून जातं बाबा हे चॅप्टर वाचताना. मॅडम असं म्हणाल्या होत्या, मला वाटते प्रस्तावित आता मनोगतात ती म्हणाल्या की रवी व्यसनी झाले असते तर बरं झाले असते, रवी जवळ एखादा दुर्गुण राहिला असता तर बरं झालं असतं, त्यांना विसरणं मला सोपं गेलं असतं. पण हा सद्गुणांचा पुतळा आहे, मी त्यांना कसं विसरू? ज्ञानकुमार आरे या ठिकाणी आहेत. ऋग्वेदामधली एक रुची आहे 10/85/47. त्या रुचीचं समंजंतु विश्वदेव समापी हृदयानिनो. एक हृदय झाल्याच्या नंतर त्याला दुसरा काय मार्ग नसतो. तुमच्या लातूरचं पाणी आणि आमच्या मुखेडचं पाणी एकत्र झालं, मग त्या पाण्याला दुसरं काही अर्थच नाही, किंवा पाण्याला वेगळं करता येत नाही. हे 2 माणसं, श्री आणि रवींद्र साहेब, यांना आम्हाला कधीही वेगळं करता आलं नाही. आणि रवी आणि अथर्व म्हणाला होता एकदा, आई पप्पाने मला पाणीपुरी घातलेलं, खाऊ घातलेलं आठवत नाही ग, मला स्कूटीवर फिरवलेली, कडकडून मिठी मारलेली, म्हणजे दुकानामध्ये मिठाई घेऊन दिली, कपडे घेऊन दिले, मला काहीच आठवत नाही. मला फक्त एवढंच आठवतं, पूर्वीचं जीवन आठवत नाही. बाबांना कॅन्सर झाल्याच्या नंतरचेच दिवस मला आठवतात. डोळ्यासमोर आसू आपल्या उभे टाकतात. मित्रांनो, नवेकर ताई या संस्कार संपन्न घरात वाढलेले आहेत. पुस्तकांच्या जगात रमणारे आहेत. सदाचार्य आहेत, सद्विचारी आहेत, पावित्र्य आहे, सेवा आहे, चारित्र्य आहे, प्रेम, माया, औदार्य, सहकार आणि माणुसकी यांच्या ठिकाणी आहे. म्हणून जीवनाला ते परमेश्वरी प्रसाद मानतात. जीवन हे परमेश्वराने दिलेली व सत्कार्यासाठी वापरायची देणगी आहे. हे ज्याला समजतं ना, त्याचं जीवन कृतार्थ झालं, त्याचं जीवन धन्य झालं, असं छाती ठोकपणे आपल्याला सांगता येतं. तुम्ही म्हणालात की 23 वर्षे आमची सहजीवनाची होती, पण ईश्वराने फार आम्हाला जगू दिलं नाही. खूप झालं, खूप झालं. भाराभर जगण्यात अर्थ नसतो. मी लहान तोंडी मोठा घास घेऊन एक वाक्य वापरतो, गरुडाच्या म्हातारपणापेक्षा चिमणीचं तारुण्यही कधी कधी अधिक सुंदर असतं. मॅडम शिक्षिका आहेत, ते असं म्हणाल्या की मी विद्यार्थ्यांना सांगत होतो, यस आय कॅन डू इट, तू हे करू शकतोस, तू कर. पण माझा पराजय झालेला आहे, मी हारलेली हरिण आहे. माझ्या वर्गावर जाऊन मी विद्यार्थ्यांना मोटिवेट कसं करू, मी विद्यार्थ्यांना कोणती प्रेरणा देऊ? यस आय डिड इट,
बट आय फेल. मी काय करू आता? ही चिंता करणारी शिक्षिका आपल्या 4 खोलीमध्ये रात ते म्हणतायत, प्रिय रवी, जाता जाता मुठीतलं नक्षत्र मागे ठेवून गेलास. प्रिय रवी, जाता जाता मुठीतलं नक्षत्र मागे ठेवून गेलास. शेवटच्या वेशीतही माझा हात सोडलास. भोलताचे नक्षत्र सांभाळत मंद होत चाललेल्या प्रत्येक श्वासावर गोंधळून, तुझं नाव गोंधळून जमिनीवर मी अजूनही उभी आहे. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्टी वेगळेपणाने करतात. हा तुम्ही दिलेला तत्वज्ञानाचा वसा मी आयुष्यभर चालवत राहील, असं तुम्ही आश्वासन या पुस्तकामध्ये त्यांना दिलेलं आहे. माझं भाषण वाढतंय याची मला कल्पना आहे. मित्रांनो, एक अर्धा मिनिट आपला घेतो की प्लेटोच्या जीवनातली एक गोष्ट आहे. प्लेटो तत्वज्ञ होते. प्लेटो तत्वज्ञ आहेत आणि प्लेटोचा मित्र परदेशात जायला निघाला आणि सांगितलं, अरे मी परदेशात जात आहे, काय तुला हवा आहे का? मला काहीच नको, एखादी वस्तू सांग ना, मी चाललोय परदेशात. तरी ते म्हणले, नाही चाल, काहीही नको मला. ते म्हणले, तिथे गीत गाणारे पोपट मिळतात परदेशात, ते आणू का? तेव्हा प्लेटो म्हणाले, गीत गाणारे पोपट आणू नको. गीत कुठं थांबवावं हे ज्या पोपटाला कळतं, तो पोपट आण. भाषण कुठं थांबवावं मला हे नीट कळतं. पण मी सबंध 20 ते 22 मिनिटं बोललो असेल, पण इकडे असा चेहराच केलो नाही. त्याचं कारण ही 2 माणसं आहेत, जयद्रथ जाधव सर, नागोराव कुंभार सर. या दोघाला काहीच येत नाही असं समजून मी आतापर्यंत बोललो. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, दुबळा मी अर्चे तसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. मी तुमचं लेकरू होऊन बोललो, अन्यथा तुमच्याकडे जर चेहरा करून बोललो असतो तर माझी बबडी ओळी असती. का बालक बाबडा बोली, का विचुका पाऊली, चोज करून माऊली राजवी जेवी. मराठी साहित्यामध्ये कार्यकर्ता म्हणून वळवळ करणाऱ्या मुलांना आपण बोलू द्यावं, अशी कौतुकाची थाप आपणही या ठिकाणी माझ्या संदर्भामध्ये व्यक्त केलात. आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. नवेकर ताई आणि परिषदेचेही आभार मानतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.